आणि वर्षाच्या सुरुवातीला खरं तर आपण प्रत्येक जण आपलं वर्षाचं कॅलेंडर बनवतो, अर्थात प्लॅनिंग करतो। या वर्षी मात्र डोनाल्ड ट्रम्प यांनी देखील त्यांचं वर्ष कसं असणार आहे याचं कॅलेंडर बनवलं, त्याचं प्लॅनिंग तयार केल्याचं पाहायला मिळतंय। कारण आतापर्यंत याच वर्षाचे 2 महिने संपले आणि 2 टार्गेट डोनाल्ड ट्रम्प यांनी पूर्ण केली आहेत। तिसऱ्या महिन्याच्या सुरुवातीला तिसरं टार्गेट पूर्ण केलंय। कसं आहे ट्रम्प यांचं कॅलेंडर बघा। खामेनी संपला, अमेरिकेचं पुढचं टार्गेट कोण? आता कोणत्या देशासोबत ट्रम्प यांची युद्धाची तयारी? पश्चिम आशियानंतर आता कुठे लागणार महायुद्धाची आग? इराण इस्रायल अमेरिकेदरम्यान महायुद्ध सुरू आहे। सुप्रीम लीडर खामेनीच्या मृत्यूनंतर आता चित्र आणखी बदललंय। लोक रस्त्यावरती उतरलेत, एका पाठोपाठ एक मिसाईल हल्ले सुरू आहेत। अमेरिका आणि इस्रायलकडून सुरू असलेल्या हल्ल्यानंतर इराणही उत्तर देतोय। इराणच्या निशाण्यावर मध्य आशियातील अमेरिकी हवाई तळ आहेत। जी दृश्य आता समोर येत आहेत त्यावरून एक स्पष्ट आहे, जे देश स्वतःला सुरक्षित समजत होते त्या देशांमध्ये सध्या मिसाईलचा मारा सुरू आहे। आता प्रश्न आहे, इराण नंतर अमेरिकेची नजर कोणत्या देशांवर असेल? 2025 मधील टॅरिफ वॉर नंतर 2026 साठी ट्रम्प यांचा प्लान काही वेगळाच होता। जानेवारीत ट्रम्प यांच्या आदेशानंतर व्हेनेझुएलामध्ये अमेरिकन सैन्यानं ऑपरेशन चालवून राष्ट्रपती निकोलस मादुरो आणि त्यांच्या पत्नीला अटक केली। फेब्रुवारीत ट्रम्प यांच्या दबावानंतर मेक्सिकोमध्ये ॲक्शन झाली आणि ऑपरेशन चालवून सगळ्यात मोठ्या ड्रग्ज माफिया एल मेंचोला मारलं गेलं। आणि आता मार्चच्या 1 तारखेला ट्रम्प यांनी इराणवर कारवाई करून सर्वात मोठा बदला घेतला। ट्रम्प यांना ओपन चॅलेंज देणाऱ्या सुप्रीम लीडर खामेनीला मारलं गेलं। The United States military began major combat operations in Iran. Our objective is to defend the American people by eliminating imminent threats from the Iranian regime, a vicious group of very hard, terrible people. Its menacing activities directly endanger the United States, our troops, our bases overseas, and our allies throughout the world. ट्रम्प इराणकडून बदला घेत आहेत, पण प्रश्न असा आहे की पुढचं टार्गेट कोण? कारण ट्रम्प यांचा अटॅकिंग फॉर्म्युला बघितला तर सध्या अनेक देशांसोबत अमेरिकेचा वाद सुरू आहे। व्हेनेझुएलावरील अमेरिकेच्या अटॅकनंतर क्युबासारख्या देशांमध्ये चिंता वाढली आहे। ट्रम्प यांची ग्रीनलँडवर देखील कंट्रोल मिळवण्याची इच्छा आहे आणि यामुळे अमेरिका आणि युरोपमध्ये तणाव आहे। दावा असाही आहे की ट्रम्प यांचं पुढचं टार्गेट हे कॅनडा असू शकतं। 20 जानेवारीलाच ट्रम्प यांनी एक नकाशा शेअर केला होता, ज्यात कॅनडा, ग्रीनलँड आणि व्हेनेझुएलाला अमेरिकेचाच भाग दर्शवण्यात आलं होतं। इराणमध्ये गेले 3-4 महिने जी तरुणाई आहे ती रस्त्यावर उतरलेली आहे। त्यांना बेरोजगारी आहे, आर्थिक विवंचना आहेत, अन्न मिळत नाही आहे, मेडिकल एड मिळत नाही आहे, शाळा नाही आहेत, त्यांच्यावर अन्याय होतात आहे, सोशल मीडिया त्यांना काम करू देत नाही आहे। तर हे जे सगळे त्यांच्यावर निर्बंध लादण्यात आलेले आहे त्याला अमेरिकेने हवा दिली। जसं त्यांनी समर स्प्रिंगमध्ये केलं होतं अरब राष्ट्रांमध्ये, अरब स्प्रिंगमध्ये, तसंच त्यांनी इराणमध्ये केलेलं आहे। आणि त्याला धुडीला म्हणून त्यांनी शाह पहलवीला जो अमेरिकेमध्ये राहिलेला आहे रजा पहलवीचा मुलगा, त्याला त्यांनी समोर केलेला आहे। कालच त्यांनी युद्ध सुरू झाल्याबरोबर इराणी जनतेला त्यांनी संबोधित केलं होतं आणि सांगितलं होतं की आपली आता सुटका झालेली आहे, स्वातंत्र्य मिळायला काही तासच राहिलेले आहेत आणि ते शेवटला जो मार करायचा आहे तो करायचा आहे, तर त्याला तुम्ही आता मागे जाऊ नका, त्याच्या पण आपला मुंह मत मोडो असं त्यांनी सांगितलेलं होतं। अमेरिकेची ही स्ट्रॅटेजी अशीच नाही बनली। अशा प्रकारे हल्ला करून ट्रम्प जगात सुपर पॉवर बनत रशिया आणि चीनला कमजोर करू पाहत आहे। इराणमधल्या या युद्धाचा संबंध देखील जोडला जातोय, जो अमेरिकेच्या इंडो पॅसिफिक प्लानचा भाग आहे। इराणमध्ये जर सरकार अमेरिकेच्या हिशोबानं चाललं तर हा चीनसाठी मोठा झटका असू शकतो। चीननं अनेक वर्षांपासून मध्य आशियामध्ये निर्माण केलेल्या ताकदीला हा धक्का असेल आणि अमेरिकेला देखील तेच पाहिजे। And our allies throughout the world. For 47 years, the Iranian regime has chanted death to America and waged
an unending campaign of bloodshed and mass murder, targeting the United States, our troops, and the innocent people in many, many countries. Among the regime's very first acts was to back a violent takeover of the U.S. Embassy in Tehran. इराणवर अणुबॉम्ब बनवणं असो किंवा दहशतवाद पसरवण्याचा आरोप. मात्र इराणवरील हल्ल्यांचं महत्त्व फक्त इतकंच नाही. इराण म्हणजे लेबनॉनपासून येमेनपर्यंत पसरलेलं मिलिशिया नेटवर्क, गल्फ सिक्युरिटी आर्किटेक्चर आणि कच्चं तेल. आणि म्हणूनच चीनच्या नजरेतून बघितलं तर अमेरिकेची ग्रँड स्ट्रॅटेजी समजू शकते. इराणमध्ये अनेक वर्षांनंतर मजबूत सरकार आलं होतं, ज्याचं वर्चस्व देखील होतं. अनेक देशांमध्ये प्रॉक्सी संघटना होत्या आणि अनेक महत्त्वाच्या व्यापार मार्गांवर त्यांचा ताबा होता. मात्र ट्रम्प यांना केवळ इराणवर आपला कंट्रोल पाहिजे असं नाही, तर आसपासच्या देशांनाही स्पष्ट संदेश द्यायचा होता. मात्र आता प्रश्न असा आहे की इराणमध्ये जे काही घडलं ते कोणाला संदेश देण्यासाठी होतं का? ट्रम्प यांच्या या फॉर्म्युलानुसार पुढचं टार्गेट कोण असू शकतं? ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.